काय काय त्याचं कसं सांभाळू कसं त्यांचं आजी वगैरे म्हणून मिसळू त्याची काय डिमांड असं जर हे भावनाच नाही अगदी घरच्या फॅमिलीसारखं वागवते आम्हाला मुलीचा स्वभाव मला आवडलाय आणि आमच्या मुलगीसारखी म्हणली आम्ही दिंडीत गाठ पडल्यापासून एवढंच मला. तुम्हाला काय अनुभव आहे वारीचा? अनुभव चांगला आहे आम्हाला. किती वर्ष झालं या वारीला येते? तिसरं वर्ष झालं. रामकृष्ण हरी काय रामकृष्ण हरी. तुमचं नाव काय सविता शिवाजी पाटील. आणि तुमचं गाव कोणतं? कोगी बुद्रुक. तुम्ही दऱ्याच्या वडगावच्या दिंडीमधून पहिल्यांदाच आलाय का? या आधी कधी आलाय? पहिल्यांदाच आलो. आणि पंढरपूरला पहिल्यांदाच आलाय काय? पंढरपूरला अगोदर 4 वर्ष आलोय पण गाडीनं आलो. हां. आता फक्त पायी दिंडीतून आलो. मग गावापासून चालत आलाय? पाय वगैरे काय दुखलेत काय? नाही अजिबात नाही. गाडीवरून पंढरपूरला जाऊन येणं भारी वाटतंय का असं दिंडी सोहळ्यातनं जाऊन येणं भारी दिंडी वाटतंय? सोहळ्यातनं भारी वाटते. तुम्हाला काय अनुभव आहे वारीचा? अनुभव चांगला आहे आम्हाला. किती वर्ष झालं या वारीला येते? तिसरं वर्ष झालं. मग 3 वर्ष चालत चालत कंटिन्यू पाय वगैरे काय काय दुखतात? काय नाही काय वाटत नाही मज्जेत आलो माणसाची आणि घरची आठवण काहीच नाही काय काय? त्या बाहेर पडल्या काय मला याचा स्वभावच आवडलाय. का? त्याच्याकडे बघून कारण काय? कारण म्हणजे खेड्यातल्या बायका आहेत त्याचं कसं सांभाळून घेऊ कसं त्यांचं आजी वगैरे म्हणून मिसळू त्याची काय डिमांड घेऊ असं जर हे भावनाच नाही अगदी घरच्या फॅमिलीसारखं वागवते आम्हाला मुलीचा स्वभाव आम्हाला आवडलाय आणि आमच्या मुलगीसारखी म्हणली आम्ही दिंडीत गाठ पडल्यापासून एवढंच मला सांगायचं आहे तिच्याबद्दल माझ्या लेकीबद्दल. तुम्ही या दऱ्याच्या वडगावच्या दिंडीमध्ये कधीपासून येता? आता पहिल्या वर्षी झाले. पहिल्या वर्षी चालत. मग पायी गावापासून चालत आलाय का? होय गावापासून चालत आलो. पाय बी काय दुखतात का? नाही पडल्या काय मला कधी दुखतात नाही. आम्हाला इटल भेटते म्हणत आम्ही आला इटला.